नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं ना ओल्या हरभऱ्याचे दाणे असतात ना त्याची उसळ बनवतो आहोत. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. काय करायचं आहे, पहिले तर ओले हरभऱ्याचे दाणे बघा मस्त असे काढून घेतलेले, छान असा कलर आहे त्यांना ग्रीनिश. आणि हे शेंगदाणे जे दिसत आहेत ते शेंगा पण त्याच्यामध्ये आल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचे पण थोडेसे दाणे काढून घेतलेले आहेत. म्हटलं भाजीमध्ये टाकून देऊया, थोडेसेच होते ना त्यासाठी. आणि त्यांना मस्त असं पहिले वॉश वगैरे करून घेतलेलं आहे. आणि मी आता ही सकाळची भाजी बनवते आहे टिफिनसाठी वगैरे, त्यामुळे थोडीशी घाईमध्ये कुकरमध्येच बनवते आहे. तुम्ही कढईमध्ये वगैरे बनवलात तरीही चालेल. दाणे ओले असतात त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जाते. आणि आता कुकरचे मी 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये मस्त ही भाजी तयार होते, छान अशी उसळ त्याची ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची. पहिले तर कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे. तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे थोडंसं तेल वापरते, कारण की व्हिडिओसाठी असो किंवा आपल्याला नॉर्मल जर व्हिडिओ जरी बनवायचा नसेल तरी पण आपण तेलाचा वगैरे वापर थोडासा कमीच केला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची कढीपत्त्याची पाने, त्यानंतर ठेचलेलं आलं लसूण मस्त असं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फाईनली चॉप केलेला एक कांदा टाकायचा आहे, मस्त असं बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोही एक छोट्या साईजचा घेतला, जेवढा साईजचा कांदा होता त्याच साईजचा टोमॅटोही घेतलेला आहे आणि तोही आता टाकायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर. फोडणीवर टाकलात कोथिंबीर ना तर त्याचा एक फ्लेवर छान येतो भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी फोडणीवर टाकलेली आहे. आणि नंतर आपण गार्निशिंगसाठी वापरणारच आहोत. आणि चांगलं टोमॅटो टाकूनही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून 1 ते 2 मिनटं परतवायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर. त्याच्यानंतर आता मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये मी पहिल्यांदा टाकलेला आहे किचन किंग मसाला, थोडासा 1 चमचाभर टाकलेला आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसालाही वापरायचा आहे. कारण का तिखटाचं माझं प्रमाण थोडंसं म्हणजे मसाला जो आहे तो जास्त तिखट नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं मग अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही जेवढ्या बेसिक मसाल्यांमध्ये तुम्ही कोणतीही भाजी उसळ म्हणा बनवाल ना तेवढी ती टेस्टी होते. आणि आपल्याला असं वाटतं की लोकांचा खरंच गैरसमज असतो की भरपूर मसाले टाकले काही टाकलं की भाजीला टेस्ट येते. असं काहीच नसतं. जेवढं तुम्ही बेसिक मसाल्यांमध्ये भाज्या कराल ना तेवढी ती खूपच जास्त टेस्टी बनते. त्याच्यानंतर मसाले वगैरे टाकून झाल्याच्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. मी मस्त अशी लपलपीत बनवणार आहे ही उसळ, जास्त पातळ अशी नाही बनवणार. त्याच्यामुळे तुमच्या प्रमाणानुसार किती लागते तुम्हाला त्याच्या हिशोबाने तुम्ही वाटण टाकू शकता याच्यामध्ये. आणि छान असं वाटण ना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. कांदा खोबरं वगैरे भाजलेलं असतं चांगलं, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज लागत नाही. फक्त मसाल्यांमध्ये व्यवस्थित तो वाटण मिक्स होईल एवढ्यापर्यंतच आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण हरभऱ्याचे दाणे जे आहेत ते आपण मस्त टाकायचे आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. म्हणजे दाण्यांना प्रत्येक लागला पाहिजे मसाला, अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 मिनटं असंच ठेवायचं किंवा हाय फ्लेमवर थोडंसं ठेवलात ना तर चालेल, कारण का मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर तो दाण्यांमध्ये व्यवस्थित चिकटला जातो, छान असा मसाला व्यवस्थित कोट होतो. त्याच्यानंतर बघा इथे मस्त 1 ते 2 मिनटं मी छान परतवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे. पाणी आपल्या गरजेनुसार मी बोलली ना, कारण का कोणाला लपलपीत आवडते उसळ, कोणाला घट्ट आवडते, कोणाला एकदम पातळ आवडते. प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण इथे पाण्याचा वापर करू शकतो. मी थोडीशी घट्टसर लपलपीत अशी बनवणार आहे उसळ, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि थंडच पाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल. आणि छान अशी त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की त्याच्यानंतरच गॅस बंद, म्हणजे गॅस बंद नाही, कुकरचं झाकण लावायचं. थोडीशी बघा उकळी यायला लागली की आपण कुकरचं झाकण लावायचं. आणि मी 2 शिट्ट्या फक्त काढलेल्या आहेत. हरभऱ्याचे दाणे ओले आहेत त्याच्यामुळे पटकन शिजतात. आणि थंड झाल्यानंतर इथे बघा सर्विंग बाउलमध्ये आपलं काढून घेतलेली आहे मस्त भाजी, उसळ, आपली उसळ म्हणा भाजी म्हणा. त्याच्यावर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. ही उसळ तुम्ही भाकरी किंवा भातावरही खाऊ शकता. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची उसळ? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.